नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आज आपण एक स्वाभिमानी जीवनाचा गुरुमंत्र देणारी सुंदर बोधकथा पाहणार आहोत। एकदा एक भिकारी रेल्वेच्या एका डब्यात भीक मागत होता। भीक मागत असताना त्याला सुटाबुटातील एक इसम दिसला। त्याला पाहून भिकाऱ्याने असा विचार केला की हा बराच श्रीमंत दिसतोय, याला भीक मागितली तर आपल्याला चांगली भीक मिळेल। भिकारी त्याच्यापाशी जाऊन भीक मागू लागला। भिकाऱ्याने त्याला भीक मागितली तेव्हा त्याच्याकडे बघून तो शेठजी म्हणाला, तू तर नेहमी इतरांना काही ना काही मागतच फिरतोस, पण कधी कुणाला काही देतोस तरी का? तेव्हा तो भिकारी म्हणाला, शेठजी, मी एक भिकारी आहे, मी नेहमीच लोकांना भीक मागतच फिरतो, कुणाला काही देण्याची माझी काय ऐपत असणार? अरे, तू जर कुणाला काही देऊ शकत नाहीस तर तुला भीक मागण्याचाही काही अधिकार नाही। मी स्वतः व्यापारी आहे आणि माझा व्यवसाय देण्या घेण्याचा आहे। भिकेच्या बदल्यात तुझ्यापाशी मला देण्यासारखं काही असेल तरच मी तुला भीक देईन। शेठजी उत्तरले। इतक्यात स्टेशन आले आणि ते शेठजी स्टेशनवर उतरून निघून गेले। इकडे भिकारी शेठजीच्या बोलण्यावर विचार करू लागला। शेठजींनी दिलेले उत्तर त्याच्या मनात घुळू लागले। त्याच्या मनात आले की शेठजी म्हणाले ते बरोबर असावे। मी कुणाच्या भिकेच्या बदल्यात काही देऊ शकत नाही, म्हणूनच मला अधिक भीक मिळत नसावी। पण शेवटी मी तर पडलो भिकारी, मी लोकांना काय देऊ शकणार? पण मग मी तरी किती दिवस लोकांना काही ना काही दिल्याशिवाय केवळ भीकच मागत राहायची? बराच वेळ विचार करून भिकाऱ्याने मनातल्या मनात विचार केला की यापुढे जी कुणी व्यक्ती आपल्याला भीक घालील त्याला काही ना काही मी जरूर देईल। पण काय द्यायचे? जी व्यक्ती स्वतःच भिकारी आहे ती व्यक्ती इतरांना खरंच काय देऊ शकेल? दिवसभर हाच एक विचार त्याच्या मनात घोळत होता, पण त्याला उत्तर सापडत नव्हतं। विचारांच्या तंद्रीतच तो दुसऱ्या दिवशी स्टेशनपाशी बसला होता। तेवढ्यात त्याचं लक्ष स्टेशनजवळील फुलांच्या झाडाकडे गेले। ती फुलांनी फुललेली झाडी बघून त्याच्या मनात विचार आला की भीक देणाऱ्या लोकांना आपण त्या बदल्यात ही सुंदर फुलं द्यायला काय हरकत आहे? आपला हा विचार त्याला भलताच भावला आणि त्याने लगेच काही फुले तोडून पिशवीत भरून घेतली। तो गाडीत शिरला आणि नेहमीप्रमाणे भीक मागू लागला। जो कोणी त्याला भीक घालीत असे त्याला तो आपल्या पिशवीतील काही फुले काढून देत असे। ती सुगंधी ताजी फुले बघून लोक खुश होऊ लागले। आता आपण सुद्धा लोकांना भिकेच्या बदल्यात काही देऊ शकतो ही भावना त्याला सुखावू लागली। आपण फक्त भीक मागतो ही भावना दूर झाली। काही दिवसातच त्याच्या लक्षात आले की आता त्याला अधिक भीक मिळू लागली आहे। तो रोजच्या रोज स्टेशनजवळील फुलझाडांची फुले तोडत असे आणि जोपर्यंत त्याच्यापाशी फुले असतील तोपर्यंत लोक भीक घालत असत आणि फुले संपली की लोकसुद्धा भीक देत नसत। आता हे रोजचेच झाले होते। असेच एक दिवस गाडीत भीक मागत असताना त्याला तो सुटाबुटातील मनुष्य पुन्हा दिसला। तो लगेच त्याच्यापाशी गेला आणि म्हणाला, शेठजी, आज बघा, मला तुम्हाला देण्यासाठी फुलं आहेत। तुम्ही मला आज भीक दिलीत तर बदल्यात मी तुम्हाला काही फुलं देईन। शेठजीने त्याला भिकेमध्ये काही पैसे दिले आणि त्याने बदल्यात दिलेली सुंदर फुले ठेवून घेतली। भिकाऱ्यातील हा बदल बघून शेठजी खुश झाले होते। ते म्हणाले, वाह, क्या बात है, आज तूही माझ्यासारखा एक व्यापारी झालास। एवढं बोलून तो शेठजी गाडीतून स्टेशनवर उतरून चालता झाला। पण त्या शेठजीने बोललेलं एक वाक्य, आज तूही माझ्यासारखा एक व्यापारी झालास, त्याच्या मनात घर करून गेलं। तो सतत याच गोष्टीचा विचार करू लागला आणि मनातल्या मनात तो खुश होऊ लागला। त्याच्या डोळ्यात एक वेगळी चमक दिसू लागली। आपल्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणण्याची एक गुरुकिल्लीच आपल्या हाती लागली आहे असं त्याला वाटू लागलं। विचार करीतच तो गाडी खाली उतरला आणि आकाशाकडे नजर टाकीत तो स्वतःशीच मोठ्याने उद्गारला, नाही, मी भिकारी नाही, व्यापारी आहे, व्यापारी। मी सुद्धा त्या शेठजीसारखा एक छान व्यापारी होऊ शकतो। मी सुद्धा श्रीमंत होऊ शकतो। आसपासचे लोक चमत्कारिक नजरेने त्याच्याकडे पाहू लागले। त्यानंतर तो भिकारी त्या स्टेशनवर पुन्हा कधी दिसला नाही। साधारणपणे 1 वर्षानंतर याच स्टेशनवर 2 सुटाबुटातील माणसे आली आणि सोबतच गाडीत चढली। दोघांची नजरानजर झाली। त्यांच्यापैकी एकाने
दुसऱ्या माणसाला हात जोडून नमस्कार केला आणि स्मित हास्य करीत विचारले, ओळखलत का मला? आता त्याच्याकडे पाहून तो दुसरा माणूस उत्तरला, नाही, मला काही आठवत नाही. आपण बहुधा पहिल्यांदाच भेटत आहोत. पहिला म्हणाला, नाही नाही शेठजी, जरा आठवा, आज आपण तिसऱ्यांदा भेटतो आहोत. दुसरा, असं? मला तर काही आठवत नाही. याआधी 2 वेळा आपण एकमेकांना कधी भेटलो होतो? पहिला माणूस हसून उत्तरला, याआधी दोन्ही वेळेला आपली भेट ह्या स्टेशनवर आणि याच गाडीत झाली होती. मित्रांनो, या गोष्टीतून आपण हा बोध घेऊ शकतो की जीवनात प्रत्येक गोष्टीला किंमत असते. कोणतीही गोष्ट फुकट मिळत नाही आणि एखादी गोष्ट फुकट मिळालीच तर त्यासाठी आपल्याला आपला स्वाभिमान गहाण ठेवावा लागतो. स्वावलंबी आणि अभिमानाने जगण्यासाठी मेहनतीला पर्याय नाही. अशाच प्रेरणादायी कथा पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ही कथा तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की कळवा. धन्यवाद.